आपण पाहत आहात संघर्ष नायक न्यूज, जनतेला न्याय मिळवून देणारं हक्काचं एकमेव न्यूज चॅनल संघर्ष नायक न्यूज। यड्राव फाटा बनला मृत्यूचा सापळा, राष्ट्रीय अन्याय निवारण महासंघाचा आंदोलनाचा इशारा, प्राध्यापक GS सातपुते सर। इचलकरंजी ते जयसिंग गुरकडे जाणारा मुख्य रस्ता म्हणून यड्राव फाटा हा दळणवळणासाठी नागरिकांच्याकडून मुख्यत्वे करून वापरला जातो। प्रशासनाने दळणवळणाकरिता हा रस्ता वापरण्यासाठी अंमलात आणला, परंतु या रस्त्याची अक्षरशः चाळण झालेली आहे। रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते असा प्रश्न नागरिक विचारू लागले आहेत। अनेकांचे प्राण या रस्त्याच्या खड्ड्यामुळे गेलेले आहेत आणि याला जबाबदार हे राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी आहेत। जाणून बुजून या रस्त्याकडे दुर्लक्ष केलं जात आहे। वारंवार नागरिकांच्याकडून तक्रारी दाखल केल्या तरी त्याची गंभीरतेने दखल घेतली जात नाही। संपूर्णतः इथली ट्रॅफिक व्यवस्था कोलमडलेली आहे। या ठिकाणी 2-2 ट्रॅफिक पोलीस असून देखील तिथे ट्रॅफिक जाम होण्याचे प्रमाण वाढलेले आहे। याला मूलभूत कारण खराब रस्ता असून प्रशासनाने याकडे गंभीरतेने घेऊन लवकरात लवकर रस्ता दुरुस्त करावा, अन्यथा याकरिता राष्ट्रीय अन्याय निवारण महासंघ आपल्या कार्यालयासमोर आंदोलन करणार असा इशारा राष्ट्रीय अन्याय निवारण महासंघाचे प्रदेश अध्यक्ष प्राध्यापक GS सातपुते सर यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला दिलेला आहे। या रस्त्याकरिता आलेला निधी प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे परत गेलेला असून हा रस्ता तात्काळ नागरिकांच्या दळणवळणाकरिता दुरुस्त करावा। होणारे अपघात टाळण्यासाठी रस्त्याची दुरुस्ती अत्यावश्यक आहे। या रस्त्यावरती स्कूल व्हॅनचे येणे जाणे भरपूर प्रमाणात आहे, त्यामुळे भविष्यामध्ये एखाद्या स्कूल व्हॅनचा अपघात होऊन अनेक विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात जाऊ शकतो, याची शासनाने गंभीर दखल घ्यावी। यावेळी या ठिकाणी पोलीस अंमलदार संदीप पाटील साहेब, पोलीस अंमलदार मारुती पाटील साहेब, श्री गणेश आवळे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष वाहतूक सेना संतोष शिंदे, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। संघर्ष नायक न्यूज चॅनल करिता इचलकरंजीहून श्री भीमराव परमणावर। मी प्राध्यापक GS सातपुते, संपादक संघर्ष नायक न्यूज चॅनल। आज आपण ग्राउंड रिपोर्ट घेतोय। यड्राव फाटा इथेही ती रस्त्याची दुरावस्था झालेली आहे आणि राष्ट्रीय महामार्ग यांच्याकडे या रस्त्याचं काम येतंय। मी माझ्या कॅमेरामॅनला सांगतोय की या रस्त्याची दुरावस्था आहे आणि जे ट्रॅफिक आहे, ट्रॅफिकचा एवढा इथं बोलबारा उडालेला आहे। तिथे काही पोलीस अधिकारी पण आहेत यासाठी ट्रॅफिक कंट्रोल करण्यासाठी, परंतु ते वारंवार तक्रार देऊन देखील त्यांची दखल घेतली जात नाही। आता ह्या रस्त्यामध्ये अनेक लोक ये जा करत असतात, 4 व्हीलर येतात, काही महिला येतात, तिथं खूप अपघात होत आहेत, तिथं जीव जात आहेत, अक्षरशः जीव जात आहेत आणि ह्या रस्त्याची खूप चाळण झालेली आहे। तिथं तर रहदारी खूप आहे, मालवाहतूक तिथं सगळे हा रस्ता रहदारीचा आहे आणि या रस्त्यावरती एवढे खड्डे पडलेले आहेत। हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने लवकरात लवकर याची डागडुजी तरी करावी किमान, अन्यथा राष्ट्रीय अन्याय निवारण महासंघाच्या वतीनं तिथे आंदोलन करण्यात येईल असे मी आवाहन करतो। साहेब, आपण यड्राव फाटा येथे आहोत। इथे ट्रॅफिकची खूप मोठी गंभीर समस्या झालेली आहे, कशामुळे झालेली आहे? हे जरा रस्त्याची दुरावस्था आणि बऱ्यापैकी महत्त्वाचं कारण तेच आहे की रस्त्याची दुरावस्था आणि जे स्कूल बसच्या जातात संध्याकाळच्या वेळेस त्या सलग म्हणजे अशा सलग 10-15 स्कूल बस एका लाईननं जातात। आम्ही त्यांना प्रत्येक वेळा त्यांना गायडन्स करतोय त्या शाळेच्या ड्रायव्हरना पण ते कसं ही अडचण आहे आणि इतर वेळा मग ऊसाची जी वाहतूक आहे तर ऊसाच्या वाहतुकीच्या वेळी पण जरा बऱ्यापैकी जास्त प्रमाण हे असतं, पण रस्त्याचं खराब अवस्था सगळ्यात प्राथमिक कारण आहे त्याचं। इथून बघितला ते आनंद हॉटेलपासून तर हळूहळू गाड्या वाहनं शिस्तात आल्याशिवाय पर्यायच नाही, कारण त्यांची कंबडी मोडून घ्यायचं काम आहे। साहेब, नागरिकांनी रहदारी कुठून करायची, दळणवळण कुठून करायचं, त्या विद्यार्थ्यांनी यायचं जायचं कुठून? हा रस्ता त्यासाठीच आहे ना, याच्यामध्ये चूक कुणाची आहे? नाही, वाहतूक तर होणारच, गाड्या येणार, स्कूल बस वगैरे जाणार किंवा ऊस वाहतूक वगैरे हे चालू राहणार, पण रस्त्याची जर अवस्था जर चांगली असेल तर मला वाटते ही समस्या सुटेल 100%। आणि आम्ही तरी इथं आहेत 100%, 24 तास तुम्ही ज्या वेळेला ट्रॅफिक जाम होईल त्यावेळेला आम्ही उपलब्ध आहेत। साहेब, आपण ट्रॅफिक जाम झाल्यानंतर आपण ते सुरळीत करू शकाल, परंतु एखाद्याचा जर जीव गेला तर आपण ते पुन्हा आणू शकेल का? याच्यामध्ये रस्ता दुरुस्त होणे ही काळाची गरज आपल्याला वाटते का? महत्त्वाचं आहे, 100% महत्त्वाचं आहे। आणि हा महामार्ग मला वाटते सांगली कोल्हापूरला जोडणारा महामार्ग आहे। त्या महामार्गाला जोडणारा हा रस्ता आहे, मेन रस्ता आहे, इचलकरंजीतला मुख्य रस्ता आहे, इचलकरंजीत प्रवेश करणारा मुख्य रस्ता आहे।
यड्राव फाटाच जर क्लिअर झाला व्हायचा असेल तर महत्त्वाचं म्हणजे रस्ता करायला पाहिजे, क्लिअर करायला पाहिजे. रस्त्या खड्डा मजवून रस्ता, किमान रस्ता तात्पुरता तरी त्याला हे करून. संघर्ष नायक न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.